पुदिना चटणी, त्याच्याबरोबर आवळा, हे आवळे घालणार आहे, पुदिन्याची झुरंगी, 4-5 मिरच्या, हे आणि कोथिंबीर, हे लसूण आणि हे. आता हे भाकरी झाली तर लगेच मिक्सरवर वाटून घेणार आहे. भाकरी तयार आहे. थोडंसं तेल, मिरची, लसूण, उडदाची डाळ, उडीद डाळ थोडीशीच घातली आहे. पुदिन्याच्या चटणीला मी खोबरं घेतलं, लसूण 2-3 पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या, 1 चमचा उडदाची डाळ. हे झालं आहे, गॅस बंद. इथे खोबरं, पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि 2-3 आवळ्याच्या फोडी. हे हळद मीठ घातलेला आवळा आहे, लोणच्यात घातलेला तो मी काढला. कोथिंबीर, थोडंसं मीठ, हे संदैव मीठ आहे, थोडंसं पाणी घालून वाटणार आणि हे जे सर्व आपलं भाजलं आहे ते यामध्ये टाकून घेणार. काढून घेते. आता बारीक वाटून घेते. खोबरं असल्यामुळे कलर नाही आला. तुम्ही पाहिजे तर नुसतं कोथिंबीर, पुदिना, मिरची, आवळा किंवा लिंबू वापरून अशीच पुदिन्याची चटणी करू शकता. आता हे खोबरं घातल्यामुळे कलर नाही आला. तुम्ही आता हे 2 प्रकारची, ही खोबऱ्याची चटणी, दुसरी पुदिन्याची चटणी होऊ शकते. चला तर मग पुदिन्याची चटणी आणि भाकरी. त्याच्यामध्ये मी तांदूळ थोडेसे ॲड केले, उकडे तांदूळ आणि उडदाची डाळ. रात्रीच भिजत घातले, सकाळी वाटले आणि चटणी आणि आंबोळे किंवा डोसा तयार आहे.